लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुस्लिम मतांचा फटका बसलाय आणि त्यामुळे सावध झालेल्या सत्ताधाऱ्यांनी आगामी विधानसभेसाठी मुस्लिमांना चुचकाळण्यास सुरुवात केलेली आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुस्लिम समाजासाठी मार्टी या संशोधन संस्थेची स्थापना केली आहे। बार्टी आणि सारथीप्रमाणेच मार्टी काम करणार आहे। पाहूयात। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वोट जिहादचा मुद्दा चांगलाच गाजला होता। भाजपने वोट जिहादच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीला टार्गेट केलं होतं। इन लोगों की नजर अब एससी, एसटी, ओबीसी के आरक्षण पर है और उन्होंने प्रयोग शुरू कर दिया है। वोट जिहादचा मुद्दा पुढे करून हिंदूंच्या मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता। वोट जिहाद विरोधात भाजपने मतांच्या यज्ञाचं आवाहन केलं होतं। वोट जिहाद करणार आहोत ते सांगतायत, आम्ही वोट जिहाद करणार आहोत। त्यांना सांगा आम्ही आता मतांचा यज्ञ करणार आहोत आणि या ठिकाणी आमच्या मतांच्या यज्ञामध्ये एक एक मताची आहुती ही मोदीजींना मिळेल। लोकसभा निवडणुकीनंतरही वोट जिहादवरून राजकारण रंगलं होतं। मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीसाठी वोट जिहाद केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता। उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वोट जिहाद, बांगलादेशींनी केलेलं मतदान याच्या संदर्भात मी आवाज उठवला। त्यामुळे गेले 5-7 दिवसात मला अनेक धमक्या आल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवरून महाविकास आघाडीला टार्गेट करणाऱ्या सत्ताधारी महायुतीने आता मुस्लिम समाजावर लक्ष केंद्रित केलंय। आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने मुस्लिमांसाठी माटी ही स्वतंत्र संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टी या संस्थेची स्थापन करण्याची परवानगी कॅबिनेटमध्ये दिली आणि त्या निमित्ताने अनेक दिवसापासून मला वाटतं की गेल्या 13-14 वर्षापासून हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, परंतु तो होऊ शकला नाही। राज्यातील अल्पसंख्याकांचं मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने बाटी, सारथी आणि आटीच्या धर्तीवर आता माटी अर्थात अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। आज सर्व आनंदाचा दिवस आहे का वर्षानुवर्ष अल्पसंख्याक समाजाची जी मागणी होती की आपण अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थाची राज्य शासनाने स्थापन करावी। जसं सारथी आहे, अमृत आहे, बार्टी आहे, या धर्तीवर आपण अल्पसंख्याक समाजासाठी पण संशोधन व प्रशिक्षण संस्थाची स्थापन करावी। आज राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे। माटीच्या स्थापनेवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र डागले। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका विरोधी पक्षनेते दानवेंनी केली आहे। फक्त बजेटमध्ये घोषणा झालेल्या आहे आणि आता ही त्यांनी घोषणा केली। आता मुस्लिमांसाठी करायला यांना कळवळा मुस्लिमांचा फुटलेला आहे, कारण हे सगळे मुस्लिम मतदान महाविकास आघाडीबरोबर मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यामुळे आता हे केलेलं असावं, परंतु मला असं वाटतं या सरकारची नियत खरी नाहीये। खरं तर माटीसारखी संस्था स्थापन करावी ही अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाकडून मागणी केली जाते, पण त्याची कोणत्याच सरकारने दखल घेतली नव्हती। पण लोकसभेत पोळल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आता विधानसभेपूर्वी दूध फुंकून पिण्यास सुरुवात केली असल्याचं माटीच्या स्थापनेतून पाहायला मिळतंय। वक्फ बोर्डाच्या चेअरमनपदी पहिल्यांदाच शिवसेनेचा पदाधिकारी निवडून आलेला आहे आणि यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा रॅली या मुस्लिम बहुल मतदारसंघात होतील अशा पद्धतीने आखणी केली जाते आणि हाच या चाणक्यांच्या रणनीतीचा भाग आहे। प्रणाली कापसेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।